दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे त्यातले काही शेतकरी आपल्या सोबत फोनलाईनवरून सध्या आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात। अक्षय चव्हाण आपल्या सोबत फोनलाईनवरून सध्या आहेत। अक्षय, आपण पाहतोय प्रचंड आक्रमक सध्या शेतकरी झालेले आहेत आणि इथे पोलिसांनी सुद्धा धरपकड केली आहे। त्यामुळे आता तुम्ही कशा प्रकारे या संदर्भातला निषेध व्यक्त करणार आहात? काय तुमच्या भूमिका आहे नेमक्या? आज ही जे शिवधर्म फाउंडेशनने आंदोलन केलेलं आहे मॅडम, त्याला आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। जे शेतकऱ्यांकडनं कमी भावात दूध खरेदी केले जाते, शेतकऱ्यांवर जो अन्याय केला जातोय त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक अण्णा फाटे यांनी त्याबद्दल आवाज उठवला आणि विधान भवनाबाहेर आंदोलन केलं। त्याबद्दल आमचं त्यांना समर्थन आहे। मात्र अक्षय, या ठिकाणी पोलिसांनी तुमची सगळ्या आंदोलकांची धरपकड केली, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मॅडम, धरपकड केलेली आहे, आता सध्या पोलीस स्टेशन मध्येच आहे आम्ही, पण होईल काय आता अध्यक्षांचं बोलणं चालू आहे। मात्र तरी सुद्धा सरकारनं जर या सगळ्या पार्श्वभूमीवर दखल घेतली नाही तर तुमची भूमिका नंतर काय असेल? नंतर तुम्ही काय तीव्र आंदोलन केलं जाईल। आणखी तीव्र आंदोलन तुम्ही करणार आहात? शिवाय आता आणखी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी सगळा हा पाठपुरावा केला जाईल असं या शेतकरी आंदोलकांचं म्हणणं आहे। धन्यवाद अक्षयजी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय विधान भवनाबाहेर दूध ओतून या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्याच आंदोलकांची प्रतिक्रिया आपण सध्या पाहिली।